हे गाण्याची जर्नी अशी होती, जसं मी हे गाणं जसं मी आधी सांगितलं, सॉरी, हे गाणं ॲक्च्युली एक थॉट कॉन्सेप्टवर होतं. फक्त एक छोटंसं कॉन्सेप्ट. आमचे जे डिरेक्टर आहे सुनील वाघमारे यांचं जे एक छोटंसं थॉट होतं, जे कॉन्सेप्ट होतं, ते तुम्ही मूवी आपल्या गाण्यामध्ये बघणारच. ते छोटंसं कॉन्सेप्ट आहे, गाण्याने जन्म घेतलाय. ते गाण्याचं मी जसं एक ट्यून असतं, ते मी जसं बाईकवर जात होतो आणि मला सडनली ते ट्यून सुचलंय आणि मी असंच ते चालता चालता बाईकवर मी रेकॉर्ड केले आणि ते रफली ते रेकॉर्ड केलेलं ट्यून आज एवढा मोठा सॉन्ग झाला आणि एवढं मोठं सगळं काही जमून आलंय. ते खूप माझ्यासाठी खूप इम्पॉर्टंट आणि खूप मोठी गोष्ट आहे. आणि मला तेच पाहिजे की हे गाणं भरपूर साथ द्यावा तुम्ही आणि पूर्ण महाराष्ट्रामध्ये हे गाणं असंच गाजावं आणि ज्याप्रमाणे आम्हाला जे आमचे थॉट्स आहे गाणे बनवण्याच्या मागे ते तुमच्यापर्यंत पोहोचले पाहिजे आणि तुम्हालाही हे गाणं तेवढंच आवडलं पाहिजे आम्हाला आमची टीमला आवडलं आहे. सर मुझे आपसे जानना था, मैं मराठी में जवाब दीजिएगा. इस गाना देख ऐसे लग रहा था कोई हॉरर मूवी दिख रहा है, कोई बड़ी पिक्चर पे पड़ता है, कोई मूवी देख रहे हैं. डांस एक्सेलेंट, मूवी के जिस तरह हो रहा चाहिए सब कुछ देखने को मिला. किस चैनल पे आएगा, कहाँ पर देखने को मिलेगा, इतना ऑडियंस को बताएंगे आप, कैसे आपको काम करने का मौका मिला आपको? अप्सरा हे जे गाणं आहे हे मला वाटतं आज यूट्यूब आणि बऱ्याच सोशल प्लॅटफॉर्म्सवर रिलीज होत आहे. ह्याचं जेव्हा मी पहिला पोस्टर लॉन्च केला होता तर तेव्हा मला माझ्या मित्रांकडून किंवा फॅमिलीकडनं खूप चांगला रिस्पॉन्स आला. जेव्हा दुसरा पोस्टर लॉन्च केला होता, मला वाटतं मराठी इंडस्ट्रीमध्ये देखील बरेच दिग्गज आहेत, त्यांनी सुद्धा मला हा पोस्टर बघून कॉन्टॅक्ट केला की खूप छान आहे, तू डेब्यू करतोयस मराठी इंडस्ट्रीमध्ये, खूप खूप वेलकम वगैरे. जेव्हा याचा तिसरा पोस्टर लॉन्च झाला तेव्हा मी डायरेक्ट न्यूज मी सगळ्यांना पाठवली होती. टॉलिवूडच्या बऱ्याच न्यूज चॅनल्सवर आमचा तो पोस्टर व्हायरल होत होता. आणि मग माझी जी जर्नी होती, माझ्या जर्नीमध्ये जेवढे आतापर्यंत कोरिओग्राफर्स होऊन गेले असतील, डिरेक्टर्स येऊन गेले असतील, त्यांचे मला फोन आले की मुकुल लीड करतोय, कुठे होणार आहे, प्रीमियर कसं असणार आहे. आम्ही गाणं ऑडिओ ऐकलं आणि ऑडिओ असं आहे की ते गाणं ऐकून गप्प बसावं असं वाटत नाही. पार्टी सॉन्ग सारखं एक जेव्हा आपण एक जनर बघतो तर ते एक फक्त पार्टीमध्ये लावण्यासारखं गाणं असतं. हे असं गाणं आहे जिथे जेव्हा आपण ऐकणार ना आपले पाय हलायला लागणार, आपल्या डोक्यात एक ताल बसणार आणि ते गुणगुणायला लागणार माणूस कोणतेही. सो त्या प्रकारे हे गाणं आहे. ह्याच्यात जेव्हा मला चान्स मिळाला तेव्हा मला वाटलं होतं, माझा पहिला सगळ्यात थॉट होता की माझं पहिलं पदार्पण होतंय की मराठी इंडस्ट्रीमध्ये कशा प्रकारे गाणं असेल. काही लव्ह सॉंग्स आपण बघतो, पण मला माहिती नव्हतं की ह्यात अनेक ट्विस्ट आहेत, यात अनेक चॅलेंजेसही असणार आहेत. आणि जेव्हा हे गाणं माझ्यासमोर प्ले झालं, सर्वात प्रथम मला असं वाटलं की मला इथे डान्स करावा असं वाटतं, कारण अनेक वर्ष मी ॲज अ डान्सर म्हणून काम केलं इंडस्ट्रीमध्ये. आणि सुनील सरांनी ज्या प्रकारे याचं डिरेक्शन केलंय, मला असं वाटलं की मी स्वतः फिल्म करतोय, मी हे गाणं नाही करत आहे. ह्या पूर्ण अप्सरा या गाण्यामध्ये ना हे एक फिल्म आहे, एक शॉर्ट फिल्म तुम्ही म्हणू शकता. त्याच्यामुळे हे सर्वांनी बघा. महाराष्ट्रामध्ये अनेक ठिकाणी हे गाणं वाजेल याची मला खात्री आहे, कारण गाण्याचं चित्रीकरण जे सूरजनी केलेलं आहे, मला असं वाटतं की हे नॉर्मल मराठी फिल्म्समध्ये किंवा नॉर्मल शॉर्ट फिल्म्समध्ये वापरण्यातलं नाही आहे. हे खूप नेक्स्ट लेवलचं त्याचं एडिटिंग आहे, VFX वगैरे जे काही वापरलेलं आहे. आणि त्यासाठी मी सूरजला पण थँक्यू सांगतो. आणि ह्या पूर्ण टीमचा एक सपोर्ट होता, त्याच्यामुळे आज आम्ही ॲक्टर म्हणून तुमच्यासमोर येत आहोत. संपूर्ण महाराष्ट्राने हे गाणं ऐका, तुम्हाला नक्की आवडेल ही माझी खात्री आहे. थँक्यू. लोकेशन की बात करें, बहुत अच्छी लोकेशन, ब्यूटीफुल है. कहाँ शूट हुआ, कितने दिन